पुढची बातमी बघूयात। भाजपच्या नेत्या आणि राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी एक वक्तव्य केलं आणि या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा आहे। मुंडे साहेबांचे समर्थक एकत्र आले तर वेगळा पक्ष तयार होऊ शकतो असं विधान पंकजा मुंडे यांनी केलंय। मोठ्या प्रतीक्षेच्या नंतर मंत्रिपद मिळाल्यामुळे त्यांचं हे वक्तव्य आता पुन्हा एकदा चर्चेत आलंय। दरम्यान पंकजा मुंडेंनी वडिलांच्या आठवणीत हे सूचक वक्तव्य केलं की मग स्वपक्षीयांना सूचक इशारा दिलाय अशी चर्चा सध्या जोर धरतीये। दरम्यान पंकजा मुंडेंना स्वतंत्र पक्ष काढण्यासाठी राऊतांनी शुभेच्छा दिल्या तर भुजबळांनी सुद्धा ओबीसींचा वेगळा पक्ष निघाला तर स्वागत आहे असं सांगितलेलं आहे। साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांचा जर आपण एक साठा केला तर एक वेगळा पक्षच उभा राहील। इतकी मोठी ताकद मुंडे साहेबांच्या प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये आणि एवढी मोठी संख्या आहे। तेच आहे खरं, अगदी खरं आहे। मुंडे साहेबांवर प्रेम करणारे आणि पर्यायाने माझ्याबरोबर जोडले गेलेले केवळ मुंडे साहेबांची मुलगी म्हणून मला जोडले जाऊ शकले नसते। लोक गुन्ह्याचा वारसा स्वीकारतात, लोक मुंडे साहेबांच्या गुन्ह्यांवर प्रेम करतात आणि म्हणून जसं त्यांच्यावर प्रेम करणाऱ्याचा पक्ष उभाच आहे। मुंडे साहेबांनी भारतीय जनता पार्टी पक्षच्या जन्मापासून काम केलं आणि तो उभा केलेला आहे। गोपीनाथराव मुंडे यांच्यावरती आमचंही प्रेम होतंच ना। गोपीनाथराव मुंडे हे त्या काळात युतीचे समर्थक होते। युती उभी करण्यामध्ये टिकवण्यामध्ये त्यांचंही मोठं योगदान होतं आणि आता पंकजाताईला वाटत असेल की एक नवीन पक्ष स्थापन करावा मुंडे साहेबांच्या विचारधारेचा, तर त्यांनी नक्की पुढाकार घ्यावा। त्यांना आमच्या पूर्ण शुभेच्छा आहेत। स्वतंत्र पक्ष कोणी काढू शकतो, हल्ली काय अनेक पक्ष आपण काढू शकतो। आता जे पंकजाताई म्हणतात त्याप्रमाणे तो मोठाही पक्ष असू शकेल। एका समाजावर पक्ष काढणं आणि त्याच्यामध्ये यश मिळवणं ते कितपत यशदायी आहे याची मला काही कल्पना नाही, पण त्यांनी काहीतरी अभ्यास केला असेल। पण त्यांनी ते म्हटलं म्हणून ते काय ताबडतोब काय पक्ष काढतील असं काय मला तर काय वाटत नाही। पण त्यांनी आपलं सांगितलं की त्यांच्या म्हणण्याचा अर्थ आपण असा घेऊया की स्वर्गीय मुंडे साहेबांना मानणारा वर्ग मोठा आहे, एवढंच याचा अर्थ आहे असं मला वाटतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।